गुरुवर्य भूषण महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शारदा मूल्य शिक्षणांकित संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जाणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चालणाऱ्या या शिबिरात योग, ध्यान, शिस्त आणि आत्मविश्वास वाढविणारे उपक्रम राबवले जातील। तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवणूक केली जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। शिबिराच्या पहिल्या सत्रात थोर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन होणार असून दैनिक संस्कार वर्गाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयींची जोपासना केली जाईल। दुसऱ्या सत्रात भोजन आणि विश्रांतीनंतर विविध खेळ, मृदुंग रियाज, वारकरी पावली, फुगडी आणि हरिपाठ यांसारखे सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। तसेच दररोज सायंकाळी संतांच्या चरित्रावर आणि अध्यात्म व आरोग्य या विषयांवर व्याख्याने होतील। या शिबिराची सांगता 15 मे 2026 रोजी हरिदासजी पालवे महाराज यांच्या 21व्या शतकातील तरुण या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी विठ्ठल महाराज खेडकर यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेसाठी शारदा विद्यानिकेतनचे प्राचार्य बी.टी. मखरे सर, संस्था अध्यक्ष प्राध्यापक दीपक होनराव, सचिव डॉक्टर अशोक खेंडके, संस्था विश्वस्त अशोक होनराव, एन.एस. गुळवे ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक कांचनताई कुरुमकर कोरडे, मुख्याध्यापिका संगीता वनपुरे, प्राध्यापक प्राजक्ता होनराव वाळेकर, विजय काटे, विठ्ठल महाराज खेडकर, प्राध्यापक राम सोनवणे, रामचंद्र भोसले, दत्ता देशमुख, रंगनाथ जगताप आणि गणेश लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराचा उद्देश सरळ आहे की विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि ते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये ते दिसावं, समाजामध्ये दिसावं। हेच संस्कार शिक्षण राष्ट्राची घडण हे जे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्याला साजेसे उपक्रम शाळेत घेतले जावे एवढा सरळ उद्देश या शिबिराचा आहे। शिबिर 1 मे ते 15 मे 2026 या सुट्टीच्या कालावधीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल आणि याच्यामध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मोबाईल, बाकीचे ॲडिक्शन याच्यापासून दूर ठेवून त्यांना अभ्यासाची आवड, अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण कशी व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत। 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतात। त्यातले विद्यार्थी तर याच्यात आहेतच, पण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा शहरातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता यावा या मानसेनेच हा उद्देश आपण शिबिर घेत आहोत। उन्हाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांचे हे शिबिराचे वर्ग पूर्णपणे आपल्या संस्थेचे जे वर्ग खोल्या आहेत त्याच्यामध्येच होतील। याच्यामध्ये फॅन, लाईट सगळं व्यवस्था केलेली आहे। तसेच दुपारी भोजनाची सोय या शिबिरामध्ये आपण 15 दिवस विद्यार्थ्यांसाठी अन्नदात्यांनी दान केल्यामुळे केलेली आहे। तसेच पुढं प्रांगणासमोर आपण जो मंडप आणि कूलरची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा उन्हाचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतल्यामुळं सकाळची वेळ ही उन्हाच्या पहिले आणि संध्याकाळची वेळ हे ऊन उतरल्यानंतरची अशी ठेवण्यात आलेली आहे। शिबिर हे विनामूल्य आहे, पण विद्यार्थ्यांना प्रवेश मात्र फी 100 रुपये आपण या शिबिरासाठी ठेवलेली आहे। सर्व विद्यार्थी व पालक यांना संस्थेमार्फत एकच आवाहन करू इच्छितो की हे शिबिर आपल्या विद्यार्थ्याच्या संस्कारक्षम मूल्य शिक्षणासाठी संस्थेने आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये आपला विद्यार्थी आल्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या घरातील आणि समाजातील वर्तणुकीमध्ये फारसा फरक तुम्हाला बघायला मिळेल। विद्यार्थी स्वतःहून मोबाईल ॲडिक्शन पासून दूर जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची, वेगवेगळ्या संतवचनांची, वेगवेगळ्या मंत्रांची, योगासनाची, प्राणायामाची या सर्व गोष्टींची गोडी विद्यार्थ्यांना लागलेली तुम्हाला बघायला मिळेल। तसेच या शिबिराच्या शेवटच्या सत्रामधले 5 दिवस आम्ही विद्यार्थ्यांचं मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचं सेशन घेत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे 5 सेन्सेस असतात त्यापैकी एक सेन्स खूप स्ट्रॉंग करून देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे। विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये नावनोंदणी करणं गरजेचं आहे। दिनांक 28 ते 30 एप्रिल पर्यंत आपण नावनोंदणी ओपन ठेवलेली आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी खेडकर महाराज यांच्याशी संपर्क साधून स्वतःची नावनोंदणी करणं गरजेचं आहे आणि ती नावनोंदणी विद्यार्थी शाळेमध्ये येऊन सुद्धा करू शकतात किंवा खेडकर महाराजांना संपर्क करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात। लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा।